नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिवच्या खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि अखेर 134 कोटी रुपयाचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकरी मित्रांनो. कारण खरीप हंगाम 2020च्या पीक विम्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी वाट पाहत होते. अगोदर 94 कोटी रुपये आले, त्याच्यानंतर 134 कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले. परंतु अगोदर आलेले 94 कोटी रुपये परत विमा कंपनीनं दावा ठोकल्यामुळं परत ते कोर्टात अडकलेले आहेत. परंतु राज्य सरकारकडून परत 134 कोटी रुपये मंजूर जे करण्यात आलेले होते, ते या पैशासाठीही विमा कंपनीनं कोर्टामध्ये दावा दाखल केलेला होता. परंतु कोर्टाने तो दावा फेटाळलेला आहे. त्यामुळे 134 कोटी रुपये सध्या ते मंजूर झालेले होते आणि ते 134 कोटी फक्त अकाउंट नसल्यामुळं शेतकऱ्यांना मिळणं साहजिक नव्हतं. आणि त्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाकडून एक दिलासादायक बातमी शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातील. कारण राज्य शासनाकडून एक GR काढण्यात आलेला आहे आणि त्यासाठी एक अकाउंट निर्माण करण्याची आदेश माननीय राज्य सरकारकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या नावे त्या 134 कोटीच्या वाटपासाठी अकाउंट तयार करण्यात येणार आहे. कारण ते अकाउंट नसल्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होत नव्हतं. आणि प्रत्येक शेतकऱ्याची मागणी होती की 134 कोटी रुपये वाटप करण्यात यावे. कारण 94 कोटी रुपयेचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल. कारण 25 तारखेला कालच्या आता 15 एप्रिलला सुनावणी परत आहे. आता अजून किती तारखा पडतात माहीत नाही. कारण एप्रिल महिन्यामध्ये तो निकाल लागला बरं झालं, नाही लागला तर अजून पुढची तारीख आली तर म्हणजे अशाच तारीख पे तारीख होणार आहे. आणि या सर्व गोंधळामध्ये 134 कोटीला कुठल्याही प्रकारची स्थगिती नसताना ते 134 कोटी सध्या येऊन थकलेले आहेत आणि ते वाटप होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक महत्त्वाचं अकाउंट निर्माण होणं गरजेचं होतं. आणि अखेर त्यासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळाली आहे. राज्य शासनाकडून एक GR काढण्यात आलेला आहे की त्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या नावे अकाउंट निर्माण करून ते पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. आणि तिथून परत शेतकऱ्यांच्या खात्यावर 134 कोटी रुपयाचं वाटप धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर केलं जाणार आहे. परंतु या प्रक्रियेला महत्त्वाचा मुद्दा, आता अकाउंट तरी तयार होणार आहे. त्यामुळं जो दुसरा हप्ता जो आहे खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याचा, तो दुसरा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणं सोयीस्कर झाले. पण यासाठी प्रशासनाकडून चांगल्या हालचाली करणं गरजेचं आहे. कारण अकाउंट जरी तयार झालं तर त्या अकाउंटमध्ये पैसे आल्यानंतर तात्काळ ते शेतकऱ्यांना वाटप करणं ही महत्त्वाचं आहे. आता ह्या गोष्टी तात्काळ घडणं महत्त्वाचं आहे. कारण यासाठी प्रशासनाच्या हालचाली महत्त्वाच्या आहेत. आता कृषी अधीक्षकाच्या नावे जरी अकाउंट निर्माण केलं असलं, त्यांच्या खात्यावर जे पैसे जमा झाल्यानंतर ते पैसे परत जे खरीप हंगाम 2020मधले पीक विमा भरलेले शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांच्या परत याद्या अपलोड करणं, त्या याद्या व्यवस्थित चेक करणं आणि त्या 134 कोटी रुपयाचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे. आता मग हे 1 हेक्टरी 9,000 रुपयेच येतील का? तर सध्या तरी मला वाटत नाही शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 9,000 रुपये येतील. कारण शेतकरी मित्रांनो, हे 94 कोटी रुपये आणि प्लसमध्ये हे आता आलेले 134 कोटी रुपये, या दोन्हीची गोळाबेरीज करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2020चा हेक्टरी 9,000 पीक विमा टाकला जाणार होता. परंतु शेतकरी मित्रांनो, आता 94 कोटी रुपये कोर्टात अडकल्यामुळं ते पैसे आल्यानंतर ते पैसे वेगळ्या पद्धतीने वाटले जातील. परंतु 134 कोटी रुपयेचं वाटप करायचं म्हटलं तर आता प्रति शेतकऱ्याला 5,000, 4,000, 6,000, 7,000 यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरीप्रमाणे रक्कम पडेल. कारण 94 कोटी रुपये अजून येणं बाकी आहे. जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल तेव्हाच ते 94 कोटी रुपये येणार आहेत आणि ते 94 कोटी सेपरेट वाटप होतील. परंतु आता 134 कोटी रुपये हे मला वाटते हेक्टरी 4,000, 5,000, 6,000 या रेंजमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात. आता त्याच्यासाठी अकाउंट निर्माण करणं, परत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणं, खरीप हंगाम 2020मध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अशा याद्या, पात्र शेतकरी, या अगोदर कोणत्या शेतकऱ्यांनी पीक विमा उचललेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची पाहणी करून मग त्याच्यानंतर याद्या अपलोड केल्या जातील व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 134 कोटी रुपयाचं वाटप केलं जाईल. कारण एक दिलासादायक बातमी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. कारण 94 कोटी रुपये जरी अडकलेले असले तरी 134 कोटी रुपये कुठल्याही प्रकारची स्थगिती कोर्टाची त्याला नसतानाही वाटप केले जात नव्हते. आणि त्यासाठी कारण अकाउंटचं सांगितलं जातं आणि त्यासाठी अकाउंट निर्माण होणार आहे आणि लवकरच ते पैसे अकाउंटला आल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाऊ शकतात. हीच एक सर्व शेतकऱ्यांना, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. खूप दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहेत. कारण असं वाटत होतं की आता हे 94 कोटी रुपयाचा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे 134 कोटीही अडकून पडतात की काय, असं वाटत होतं. परंतु जिल्हा प्रशासन असो, लोकप्रतिनिधी असो, राज्य शासन असो, यांच्या प्रयत्नातून अखेर 134 कोटी रुपयाच्या
वाटपाला निश्चित त्या अकाउंटला निर्माण करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2020चा पीक विमा प्रति हेक्टर 4, 5, 6 या रेंजमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाऊ शकतो. हीच एक अपडेट द्यायची होती, कारण अकाउंटच नव्हतं तर पैसे टाकणार कुठे ही परिस्थिती निर्माण झाली होती. अकाउंटलाही अडचणी निर्माण होत होत्या आणि त्या अडचणी अखेर दूर झालेल्या आहेत आणि त्यासाठी राज्य शासनाकडून GR काढल्यामुळे ते अकाउंट निर्माण होईल व जिल्हा कृषी अधीक्षकांच्या खात्यावर पैसे पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम अदा केली जाईल. ही जी अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. याबाबत अजूनही कुठली जरी अपडेट आली लागलीच चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.